चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या एका मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलीवर 4 नराधमांनी केलेल्या अत्याचार आणि तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने केलेल्या कृत्याची दखल घेत लहुजी शक्ती सेना पेटून उठली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी असित कांबळे यांची डॉक्टर रुपेश खडसे, पंकज जाधव, गौरव गवळी, उमेश भुजाडणे, रणजित पाटेकर, विनोद तिर्ले, संतोष वाघमारे, गजानन ताकतोडे आणि अनेक लहुजी सैनिकांनी भेट घेऊन सदर प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, पीडित मुलीला संरक्षण मिळावं, न्यायालयात महिला न्यायाधीशामार्फत आणि जलद गती न्यायालयात प्रकरण चालवण्यात यावं अशा आशयाचं निवेदन दिले। मातंग समाजावर होणारा अन्याय कदापि सहन करणार नाही, त्यासाठी वाटेल ते करायची तयारी आहे। आमची लहुजी शक्ती सेनेची ही तयारी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सर्वांना सप्रेम जय लहुजी, जय भीम, जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं चांदूर रेल्वे या तालुक्यामध्ये आमच्या एक गरीब मातंग समाजाच्या कुटुंब गावामध्ये राहतो। त्यामध्ये एक 15 वर्षाची मुलगी, अल्पवयीन मुलगी, ते गावातील काही जातीवादी गुंड प्रवृत्तीच्या लोकांची तिच्यावरती नजर होती आणि 29 तारखेच्या रात्री ही घटना त्या मुलीला त्यांनी किडनॅप करून गाडीवर बसून गावाच्या शेताच्या कडेकडे दूर नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला। खऱ्या अर्थानं आता लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची योजना आहे। लाडकी बहीण पण इकडे मातंग समाजाच्या एका बहिणीवरती एवढा प्रचंड अन्याय होतो आहे, याच्याकडे देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे। याचबरोबर देशाचे केंद्रीय मंत्री, गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा जर हे मुलीला जर बलात्कार करून तिला जर मारून टाकत असतील तर डायरेक्ट फाशीची शिक्षा दिली पाहिजे। पण इकडे जर एका दमानं 4-4, 5-5 नराधम एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करत असतील तर मी शासनाला आणि केंद्रीय मंत्र्यांना आणि राज्याच्या मंत्र्यांना विनंती करतो की तात्काळ अशा निर्घृण काम करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। आणि लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून आदरणीय आमचे तालुका अध्यक्ष, उपजिल्हा प्रमुख उमेशदादा भुजाडणे, तालुका अध्यक्ष विनोदजी तिर्ले, आमचे जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख आदरणीय संतोष भाऊ वाघमारे, तसेच आमच्या विदर्भाचे नेते आदरणीय डॉक्टर रुपेशजी खडसे आणि आमच्या राज्याचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय रणजितदादा पोटफोळे साहेब, हे आम्ही या ठिकाणी सगळे आता आलेलो आहोत। आदरणीय आमचे विदर्भाचे उपाध्यक्ष गजानन भाऊ ताकतोडे साहेब देखील आहेत। आदरणीय आमचे महानगर अध्यक्ष गौरव भाऊ गवळी आहेत। आम्ही महत्त्वपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी आलेलो आहोत। आल्या आम्ही या ठिकाणचे चांदूर रेल्वेचे SDPO आहेत अतिश कांबळे, या साहेबांना आम्ही भेटण्याकरिता गेलो, पण ते तपासामध्ये आहेत। अर्ध्या पाऊण तासांनी ते आमच्याशी बसून सविस्तर या विषयावर चर्चा करणार आहेत। पण या प्रकरणामध्ये जर तातडीनं आरोपींवरती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर त्यांना प्रकरण घेऊन त्यांच्यावरती न्याय मिळाला नाही तर मातंग समाज रस्त्यावर उतरून लहुजी शक्ती सेना या चांदूर बाजार SDPO ऑफिसमध्ये मोठं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जय लहुजी।